श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. सावद्यात गुढीपाडवा निमित्त भव्य दिव्य शोभायात्रा उत्साहात. 24 वर्षांची परंपरा कायम. शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. लेवा जगत न्यूज सावदा. गुढीपाडवा निमित्त श्री स्वामीनारायण मंदिर सावदा यांच्या वतीने गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेली भव्य दिव्य शोभायात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी भगवंतांच्या आरतीनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीवर गुढी उभारण्यात आली होती. बैलगाडीच्या मध्यभागी आसनस्थ श्री स्वामीनारायण भगवंतांची सुंदर मूर्ती विशेष आकर्षण ठरली. शोभायात्रेपूर्वी पूजन व आरती सोहळा पार पडला. यावेळी स्वयंप्रकाश दासजी शास्त्री, विश्वप्रकाश दासजी शास्त्री, भक्तिप्रिय दासजी शास्त्री आणि भंडारी माधव स्वामी यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. तसेच संत मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. ही शोभायात्रा मंदिरापासून सुरू होऊन मोठा आळ, इंदिरा गांधी चौक, धर्मवीर संभाजी चौक, गांधी चौक, गवत बाजार, शारदा चौक, रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वंजारवाडी कॉर्नर रोड आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात येऊन समाप्त झाली. शहरातील विविध ठिकाणी या शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घरासमोर आणि परिसरात आकर्षक रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता. तसेच अनेकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली. या सोहळ्यात मंदिराचे ट्रस्टी चंद्रशेखर पाटील, डॉक्टर अजित कुमार पाटील, शिवाजी भारंबे, धनंजय चौधरी, नंदू पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते. शोभायात्रेच्या समारोपावेळी भक्तिप्रिय दासजी शास्त्री यांनी गुढीपाडव्याचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. या भव्य शोभायात्रेमुळे सावदा शहरात सर्वत्र उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. खाली बस रे.
आता तिकडून मागून जरा बॅकग्राऊंड जाऊ तिकडे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय. त्यानंतर ब्रह्मपुराणामध्ये कथा आहे की ज्यावेळेस ही पृथ्वी ही सृष्टी जेव्हा संपण्यात आली, जेव्हा पुन्हा जेव्हा सृष्टीचं निर्माण करण्यात आले, त्याला आपण सतयुग म्हणतो. ही सुरुवात ही आजच्या दिवसापासून झाली होती. म्हणून हिंदू धर्मामध्ये या गुढीला उभा करत असतात. आपण सहसा बघत असतो गुढीवर तुम्हाला काय काय दिसत आहे? सर्वप्रथम कळस दिसत आहे. दिसत आहे ना? तुम्हाला वाटतं काय रिकामा लोक कळस लावून दिला, काय अर्थ याचा? कळस म्हणजे आपलं यश आहे. आपण जेव्हा आपल्या घरासमोर जेव्हा त्यानंतर श्रीफळ सुद्धा असतात, ते म्हणजे एक सिद्धी. त्यानंतर कडुलिंब आहे. आता कडुलिंबाचा काय संबंध? म्हणजे रातच्या दिवशी कडुलिंबाचा रस सुद्धा पीत असतात. का मला काही आवडत नाही, तुम्हाला आवडतो का? तुझ्या आवडीने कडुलिंब माहित नाही, पण तुम्ही घेऊन जाणं स्वतः पिऊन द्या. आजच्या दिवशी जर पिलं तर आरोग्य आपला चांगलं राहत असतं. म्हणून कडुलिंबाचा अर्थच तो आहे की आपलं आरोग्य हे चांगलं राहील. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.